आपल्यापैकी अनेक जण दिवसाची सुरुवात नाश्त्याआधीच काहीतरी खाऊन किंवा पिऊन करतात. पण हे शरीरासाठी नेहमीच फायदेशीर असतं असं नाही. रात्री झोपेत असताना आपल्या शरीराची पचनसंस्था विश्रांती घेत असते आणि सकाळी उठल्यावरती हळूहळू सक्रिय होते. त्यामुळे सकाळी काही विशिष्ट पदार्थ रिकाम्या पोटी खाल्ल्यास त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. काही पदार्थ पचनसंस्थेला त्रास देतात, ॲसिडिटी वाढवतात, तर काही शरीरातील पोषक तत्वांचे संतुलन बिघडवतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर कोणते पदार्थ टाळावेत हे जाणून घेणं गरजेचं आहे. मसालेदार पदार्थ आणि मिरचीच्या रिकाम्या पोटी सेवन केल्यास पचनसंस्थेला मोठा ताण पडतो. मसालेदार अन्नामुळे पोटात जळजळ होऊ शकते आणि काहींना आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर लगेच तिखट आणि तेलकट पदार्थ खाणं टाळावं. याचप्रमाणे काही लोक फळांचा रस घेतात, पण रिकाम्या पोटी ज्यूस प्यायल्यास त्यातील नैसर्गिक साखर थेट रक्तप्रवाहात जाऊ शकते. त्यामुळे पचनसंस्थेवर ताण येतो आणि काहींना गॅस किंवा ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. दही हा एक पौष्टिक पदार्थ असला तरी रिकाम्या पोटी त्याचे सेवन टाळावे. दह्यात असलेले लॅक्टिक ॲसिडमुळे पचनसंस्थेतील चांगल्या बॅक्टेरियांवर परिणाम होतो, त्यामुळे ॲसिडिटी वाढण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे नाशपती आणि आंबट फळांमध्ये असलेल्या तंतूंमुळे रिकाम्या पोटी घेतल्यास पोटाच्या अस्तरांवर ताण येऊ शकतो आणि काहींना पोटदुखीचा त्रास जाणवतो. त्यामुळे सकाळी नाश्त्यानंतर ही फळं खाणं अधिक फायदेशीर असतं. कॉफी हा अनेकांना सकाळचा सर्वात आवडता पेय असतो, पण रिकाम्या पोटी कॉफी घेतल्यामुळे ॲसिडिटी वाढते. कॉफी हे ॲसिडिटीच्या निर्मितीला चालना देतं, ज्यामुळे पोटातील अन्न सहज पचत नाही आणि त्यामुळे गॅस, ॲसिडिटी आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी कॉफी पिण्याऐवजी कोमट पाणी, लिंबू पाणी किंवा साधं ग्रीन टी पिणं फायदेशीर ठरतं. शरीर निरोगी ठेवण्यासाठी केवळ चांगलं खाणं महत्त्वाचं नाही, तर योग्य आणि योग्य वेळेवर खाणंही गरजेचं आहे. सकाळी रिकाम्या पोटी काही विशिष्ट पदार्थ टाळल्यास पचनसंस्था व्यवस्थित कार्य करते आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते. त्यामुळे आपल्या खाण्याच्या सवयीमध्ये योग्य बदल करणं आवश्यक आहे, जेणेकरून आरोग्यावर नकारात्मक परिणाम होणार नाहीत.